हाय हॅलो नमस्कार। तर आज गेलेलो होतो आम्ही कॅन्टीनमध्ये, थोडंसं आम्हाला सामान भरायचं होतं कॅन्टीनचं। आज सुट्टी होती म्हणून चला म्हटलं कॅन्टीनला जाऊयात। मग सामान वगैरे घेतलं। श्रीशाचे पप्पा तोपर्यंत सामान घरी ठेवून येणार होते, तोपर्यंत आम्ही इथं खेळत होतो मस्तपैकी छान। बॉल ही दुसऱ्याचाच घेतला होता आणि त्या बाळाला पण बॉल देत नव्हती आणि छानपैकी मस्ती करत असती। ती बाहेर गेली ना बॉल खेळत असती, कारण तिला बॉल खेळायला लय आवडतो। घरात असला ना बॉल तर खेळायचा नसतो, पण बाहेर गेल्यावर हमखास खेळायचा असतो। थोडंसं मोकळं वातावरण असलं ना तिला पण खेळायला खूप छान वाटतं। हे बघा अशी आमची मस्ती चालू होती। तिला फक्त खेळायला छोटे मुलं तिच्यासारखे भेटले ना तर खूप मस्ती येते, खूप मज्जा करते ती बाहेर गेल्याच्या। नंतर मग श्रीशाचे पप्पा आम्हाला न्यायला आले, तर मग आम्ही म्हटलं चला आपण आज शॉपिंग करायला जाऊया, कारण ओणमचे बाहेर सेल वगैरे लागला असतो। ओणम हा केरळमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो, त्यांचा सण असतो ओणम म्हणजे। तर मग आम्ही गुजराती मार्केटमध्ये गेलो। तिथं खूप सारी गर्दी होती, कारण ओणमचेच असे सगळे सेल वगैरे लागले होते। इथं तर स्टॉल हे लागलेलेच असतात कपड्याचे वगैरे, पण असे मोठमोठ्या दुकानात पण भरपूर असे सेल वगैरे लागले होते। तर असं काहीच नव्हतं आमचं की चाललं होतं फक्त। आणि मागच्या वर्षी ना मी डिलिव्हरी झाली तेव्हा घरी होते, तर हे एकटेच होते तेव्हा ना, हे एका गणपतीच्या दर्शनासाठी आले होते। मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि असंच आम्ही चाललो होतो, सहज मनात पण नव्हतं की आज आपल्याला गणपती बाप्पा एवढं भारी दर्शन होईल, एवढं छान असं भजन वगैरे सगळं असं चाललं होतं। आणि ते मला बोलले की इथं ना एक गणपती बाप्पा बसवतात, जेवढे गुजराती, याला गुजराती मार्केट बोलतात, आणि गुजराती मार्केटमध्ये ना गणपती बाप्पा बसवला जातो। त्याचा खूप छान मोठा असा उत्सव असतो। चल मी तुला दाखवतो। तर आम्ही गेलो आणि मला बघून एवढं भारी वाटलं ना, कारण केरळमध्ये अक्षरशः मी एवढं छान असं मंदिर म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली। मला असं वाटत होतं की म्हणजे इथं मराठी तसे कमीच आहेत, केरळमध्ये जास्त मराठी नाहीच येतं, कमीच येतं, पण जे पण थोडेफार असतात ते पण एवढा छान कार्यक्रम वगैरे मॅनेज करतात। ते पाहून खरंच खूप छान वाटलं। मग असं आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं, कारण या गुजराती मार्केटमध्ये जेवढे मराठी लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन हा गणपती बाप्पा बसवतात, आणि त्याचं म्हणजे नियोजन वगैरे एवढं छान होतं ना सगळं। तर मग आम्ही असं दर्शन वगैरे घेतलं, तर दर्शनही खूप छान झालं। एका साईडला गौरी बसवलं होतं, एका साईडला गणपती, आणि इतकं सुंदर डेकोरेशन वगैरे होतं त्या गणपती बाप्पांना। हार पण एवढी छान होता ना, ते म्हणजे छोटी छोटी आपली वेलची नसती का, त्याचा पूर्ण हार बनवलेला होता। तर मग असं आम्ही दर्शन घेतलं। आमचं काही असं नक्की नव्हतं की आम्ही असंच बाहेर शॉपिंगसाठी आलो होतो, पण असं म्हणतात की देवाच्या मनात असलं की देव जेव्हा बोलवत असतो तेव्हाच आपलं असं दर्शन वगैरे होतं, तर ते अगदी खरं आहे। तर म्हणजे असं सहज चाललो होतो आम्ही, आणि यांच्याही लक्षात आलं यार इथं खूप मोठा गणपती बाप्पाचा उत्सव असतो। तर आम्ही आलो आणि दर्शन झालं। दर्शन घेतल्याच्या नंतर इथं सुंदर असं भजन चालू होतं, ते भजन ऐकलं आणि मनाला इतकं छान वाटलं, मन पूर्ण असं एकाग्र झालं। आणि जे काही बाहेरचे विचार असतात आपल्या डोक्यात ते इथं आल्याच्या नंतर सगळे असे शांत होतात, आणि एक फ्रेश आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते। त्यामुळे असं मग भजन ऐकलं आम्ही, आणि भजनही खूप छान होतं।
त्यानंतर भजन वगैरे झाल्याच्या नंतर म्हणलं चला आपण थोडंसं पेटपूजा करू। नंतर इथे छान असे स्टॉल लागलेले होते, पावभाजी, परत पाणीपुरी, फ्राईड राईस वगैरे, हे बघू शकता तुम्ही किती छान छान स्टॉल लागलेले होते। आणि इथे छान असे कटलेट होते। मग आम्ही छान अशी मस्त पेटपूजा केली। आम्ही पाणीपुरी आणि भेलपुरी खाल्ली। हे बघू शकता इथं जे आपल्या मोठ्याल्या मिरच्या वगैरे असतात त्या अशा तळलेल्या होत्या आणि इथं फ्राईड राईस होता, इथं पावभाजी वगैरे। या भैयांकडून आम्ही अशी पाणीपुरी खाल्ली आणि मस्त नंतर परत आलो। इथं गणपती बाप्पाची ते आरती होणार होती, मग आरतीसाठी थांबलो। आता गर्दी खूप वाढली होती कारण आरतीचा टाइम आता जवळ आलं होता, त्यामुळं 8:30 वाजता आरती होणार होती। तर मग इथं आरतीसाठी ना सगळ्यांच्या हातात असे दिवे दिले होते, कारण जे असे लांब उभी होते तर बाप्पांची आरती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यामुळे इथं असे आपण दिवाळीला कसा लावतो तसा दिवा होता आणि त्यात कापूर वगैरे होता। मग असे सगळ्यांनी आरती केली। तशी छानपैकी आरती झाली आणि खूप छान वाटलं इथं येऊन। गणपती बाप्पांचं दर्शनही झालं आणि हा गणपती बाप्पा 10 दिवसाचा असतो। 10 दिवस इथं वेगवेगळे कार्यक्रम वगैरे होतात आणि या गुजराती मार्केटमध्ये सगळे मराठी उद्योजकच आहेत, जास्त करून व्यावसायिक क्षेत्रात आहेत। व्यवसायानिमित्त आपल्या महाराष्ट्रातले बाहेर येतात असेच आहेत ते पण, आणि ते सगळे मिळून एवढा मोठा छान असा गणेश उत्सव साजरा करतात। मी असं इमेजिंग पण नव्हतं केलं की केरळमध्ये आपल्याला एवढा छान गणपती बाप्पांचं दर्शन होईल आणि तो गणपती बाप्पा इतका मोठी मूर्ती होती ना की एक छान वाटतं। आपला मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस आपल्या राज्याच्या बाहेर गेल्यावरही आपली संस्कृती जपतो, आपल्या संस्कृतीलाही प्रोत्साहन देतो आणि पुढे नेतो। आणि एवढ्या संख्येने पब्लिक येऊन इथं ओणम चालू आहे तरी पण एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी असून किंवा आपल्या पण परंपरा रूढी कुठेतरी आपण त्याला जपतो। खरंच खूप छान वाटलं आणि मग मस्त अशी आरती वगैरे झाली। आरती झाल्याच्या नंतर मग आम्ही भगवान विष्णुर् मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। यारातिक्यं समर्पयामि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणां पदे पदे। भगवान को आरती दीजिए। देव वंदनम देव वंदनम देव वंदनम। आप स्वयं आरती ले लीजिए। आत्मश्रेयाते आत्माभिवंदनम।